सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2025 2026 मध्ये. बिग मॅचला आता सुरुवात होते. पहिली सेमीफायनलची लढत आई एकविरा स्पोर्ट्स भादाणी विरुद्ध D11 भोकरी. दोन्ही संघांनी मैदान गाजवलेले आतापर्यंत, परंतु ही फार महत्त्वाची मॅच आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता संघर्ष सुरू होतोय. प्रत्येकी 3 षटकांचा सामना. भादाणी संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपण बघतोय खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. संदेश पाटील आणि संदेश देसले दोन्ही संदेश आलेले आहेत. आणि इथे मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीने भगवानजी भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. आणि या दोन्ही संदेश आहेत, परंतु आता दोघांच्या माध्यमातून आता गावकऱ्यांना काय संदेश दिला जाणार याकडे मात्र सर्व भोकरीकरांच्या नजर आता या सामन्याकडे लागलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या खेळामध्ये पहिला षटक जो असेल पॉवर प्ले. आणि या पावशिकला या ठिकाणी ग्रामपंचायत काष्टीचे विद्यमान सदस्य किरणजी शेलार यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि तेही चांगले खेळाडू आहेत, त्यांनी सुद्धा एक चांगला काळ गाजवला आहे. आणि आज भगवानजी भोईर साहेबांच्या छात्रछायाखाली ते सुद्धा समाजामध्ये चांगले कार्यरत आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील कथोरे. हे लकी ग्राउंड राहिलेलं आहे भादाणी टीमसाठी. वेलकम किरणजी शेलार, शुभागमन झालेलं आहे. कासने ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्याचं करूया आपण श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू हवेत खेळलाय. शत्रशक चेंडूच्या खाली राजा, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला या पहिल्या चेंडूवरती संदेश पाटीलचा खेळ. पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी D11 भोकरी संघाला. खराब सुरुवात D11 भोकरी संघासाठी. पहिलाच बॉल मिस टाइम फटका होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु उंची तर मिळाली, लांबी अजिबात मिळालेली नाही. डीपमध्ये एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर गोलंदाज प्राप्त करत असताना स्वप्नवत सुरुवात आहे स्वप्नीलसाठी आणि भादाणी टीमसाठी. दरम्यान भोकरी गावचे समाजसेवक राकेशजी कदम यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपला सुद्धा आम्ही या ठिकाणी सरचे स्वागत करतोय. आणि सन्माननीय भादाणी गावचे प्रसिद्ध उद्योजक नेहमीच भादाणी संघासाठी प्रोत्साहन देत असतात, सुभाषजी कथोरे उर्फ आप्पा यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता संदेश पाटील बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज प्रथमेश आलाय. ज्या प्रथमेशने मात्र आतापर्यंत या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि तिथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न लावून अपील. हो, एसटीच्या पाठीमागे मनोज कडू काय कॉन्फिडन्स होता. बघा, जे काही प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे आपण पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे. एसटी रक्षकाच्या मागे जे काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे आपण पडद्याच्या मागे जायचं आहे. थँक्यू. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनीच बसायचं आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ओ मिस टाइम फटका आहे. खबर पॉईंटचा खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद. बिग विकेट. प्रथमेशला देखील माघारी परतावं लागतंय, त्याला देखील खातं उघडता आलेलं नाहीये. 0-2. काय सुरुवात करतोय स्वप्नील कथोरे. या दुसरी सफलता त्याने मात्र आपल्या नावावरती प्राप्त केली. आणि सुभाषजी कथोरे साहेबांच्या सोबतीला अमितजी गुप्ते यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. हा गुप्ते परिवार जर पहिल्यांदा मिळणं तर भादाणी क्रिकेटसाठी एक मित्र म्हणजे की ATM कार्ड आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी मोलाचं योगदान मिळत असतो. आणि त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपणही या व्यासपीठावरती आपलं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक संघांचे जे पाठीराखे आहेत ते आता मैदानाच्या दिशेनं यायला लागलेले आहेत. भोकरी संघ तर स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे, परंतु सध्या परिस्थिती दयनीय दिसते. एकही धाव फलकावर नाही आहे. 2 खंदे फलंदाज माघारी परतलेत. नवीन बॅटर विक्की मैदानामध्ये आलाय. विक्कीनं देखील एका एक मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या दिवशी यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. बॉल आडवेपर्यंत एक धाव तेथे मिळणार आहे. पहिली धाव फलकावर लागते सेमीफायनल मॅचमध्ये D11 भोकरी संघासाठी. चला, दुसरा सेमीफायनलचा सामना असेल जय गणेश वापाले ब विपक्ष BCC बोरिवली. दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. आणि दरम्यान पाहू शकला माजी ग्रामपंचायत सरपंच भादाणीचे सुभाषजी कथोरे उर्फ आप्पासाहेब, त्याचा आपण सुरुवातीला एक चांगला शो पाहिला. आणि त्याच्या सोबतीला अमितजी गुप्ते. वेलकम.
ओ बागपुटला गेले, पंच केला, एक चांगला स्क्वेअर कट आणि चेंडू पॉईंटच्या पलीकडे हा क्लासिकल फटका आला संदेशच्या बॅटमधून. 5 धाबा फलक्यावरती. जणू काय वीरेंद्र सेवाग मैदानामध्ये आहे की काय असा भास झाला हा फटका बघितल्यानंतर. अप्रतिम स्टायलिश स्क्वेअर कट, थोडासा टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलं. संदेश देसलेच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. चला स्वयंसेवक पहा, सर्व श्रावणस्फोट भोकरी संघाचे तुम्हाला मी विनंती करतो की आपण चौफेर अगदी सीमारेषेच्या पलीकडे तुम्हाला आता अलर्ट राहायचं आहे. आणि या प्रेक्षकासाठी एक सुवर्ण संधी, एका आयवा जेलसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश गोरले यांच्याकडून 200, निलेश कतुर यांच्याकडून 100 आणि हरेश पिसाल यांच्याकडून 200. आज शुभ गुरुवार आहे, परंतु तुम्ही आयवा जेलच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक जिंकू शकता. फुल टॉस, मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे सज्ज आहे, सिंगल धाव मात्र पूर्ण केली. यस, इट्स अ टेरिफिक थर्सडे, फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. एक धाव मिळाली आहे शेवटच्या बॉलवर. पहिलं षटक समाप्त. सक्सेसफुल षटकाची सांगता केली आहे स्वप्नीलनं. धावसंख्या 2-6. प्रथम बॅटिंग करत असताना सेमीफायनल मॅचमध्ये D11 भोकरी संघ. जबरदस्त सुरुवात पॉवर प्लेमध्ये आपल्याला एकविरा भादाणे संघाची मात्र पाहायला मिळाली. ना मी तेच बोलणार होतो, कारण भगवानजी भोईर अशी व्यक्ती आहे की कुठल्याही स्पर्धेमध्ये जाऊ द्या, त्यांच्याकडून पहिला पारितोषिक असतो प्रेक्षकांसाठी. तुम्ही एक आयवा जेल पकडला तर 511चं पारितोषिक त्यांचं मात्र लागू असतो. म्हणजे एका जेलसाठी 1011 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु 511 जोपर्यंत भगवानजी भोईर साहेब व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत दिले जातील, याची सुद्धा आपण नोंद घ्या. त्याच्यानंतर जबाबदारी कमिटी घेणार नाहीये. आणखी एक नियम आहे योगी, तुम्हाला माहिती असेल की कॉमेंट्री बॉक्समध्ये जर झेल घेतला गेला तर जे पारितोषिक असतं ते डबल होतं. परंतु आता तो जेल आपल्या कक्षामध्ये येणार का जे, हा मला प्रश्न पडलाय. येऊ शकतंय, कारण आपण आहोत डीप मिड विकेटला. उजव्या हाताचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. इकडे बॉल येण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत मला. मोठे फटके खेळावे लागतील चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. नवीन षटकाला सुरुवात करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज विजय गीते. चतुर चाणाक्षाचा गोलंदाज. लेंथ बॉल, मिस टाइम फटका आहे, परंतु बॉलरच्या मागे चाललाय. ओहो, जबरदस्त एफर्ट होता. बॉल टाकल्यानंतर लगेच यू टर्न घेतला होता, थोडासा दूर राहिला, बचावला गेलाय फलंदाज. एक धाव येथे मिळताना दिसते संदेश देसलेला. धावसंख्या 7. म्हणजे आता मात्र ही वेल आपण पाहतो की सध्या इलाका तुम्हारा आहे लेकिन धमाके हम करेंगे हे सांगत असताना या ठिकाणी भाताणे संघातील एक खेळाडू आणि काय सुरुवात पाहिली, जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा तो आतापर्यंत या ठिकाणी योग्य राहिला. टॉप एच चेंडू हवेत, शॉर्ट फायलिंग फील्डर तैनात, त्याने पकडला असेल आणि साला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 3. विक्की बादोन माघारी परततोय. थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं जात असताना शरीराच्या दिशेनं बॉल टाकला होता आणि तो बाउन्स कंट्रोल करता आलेला नाही आहे फलंदाजाला. टॉपेज होती. सहज सोपा झेल विकेट किपरनं टिपलाय. 7 धावांवर तिसरा धक्का बसलाय. मादाणी संघाची बांधणी देखील जबरदस्त झालेली आहे. मनोज कडू आहे, विश्वास असेल, विजय, स्वप्नील, शिवम जबरदस्त खेळाडू आहेत. राजाला आपण विसरू शकत नाही, त्याचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. दांडी गोल, परफेक्ट डिलिव्हरी, लाजवाब गोलंदाजी. बॅक टू बॅक धक्के देत असताना विजय गीते. मी तर म्हणतो की आता भोकरीकरांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. ज्याप्रमाणे सध्या आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे, फक्त फलंदाज आता मात्र इथे हजेरी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 4 गडी ते गमावले. संदेश पाटील, प्रथमेश, विकी, देवेश आणि क्लीन बोर्ड पहा आतमध्ये येणारा चेंडू होता आणि 4 पैकी फलंदाज पहिले अजय 3-0 बाद झाले आणि एका फलंदाजाने आय थिंक विकीनं एका धाब्याचं योगदान दिलं. खराब बॅटिंग आणि गोलंदाज विजू गीते आता मात्र ही जाऊन हॅट्रिक. काय बॉल टाकलेत दोन्ही बॉल. पहिली विकेट जी मिळवली एक्स्ट्रा बाउन्सनं मिळवली, त्यानंतर वाईड ऑफ द क्रीज जात असताना तो अँगल क्रिएट केला आणि बॉल आतमध्ये आणला होता त्याने अगदी आर्मर प्रमाणे. नवीन बॅटर धीरज. हॅट्रिक बॉल आहे विकेट किपरच्या हातात. एज अँड टेकन. हॅट्रिक कंप्लीट. सेमीफायनल मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट करत असताना विजय गीते इतिहास रचतो या स्पर्धेमध्ये. अफलातून गोलंदाजी. धक्का क्रमांक 5. चला आतापर्यंत आपण षटकारांच्या अटीसाठी पारितोषिक पाहत होतो, परंतु आता या विकेटच्या अटीसाठी माजी सरपंच ग्रामपंचायत भादाण्याचे सुभाजी कतुरे उर्फ आप्पा यांच्याकडून विजूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे.
आणि आता 4 स्टार जो ग्रुप आहे त्यांच्याकडून सुद्धा मात्र इथे थोडाफार इथे सिंहाचा वाटा त्यांनी उचलला आहे. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 500चं पारितोषिक असेल आणि रुपेजी गोरले यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल, 5000चं पारितोषिक. म्हणजे फक्त पारितोषिक पवनसाठी असेल, लक्ष असू द्या. विजू पुन्हा एकदा हो, पुन्हा मात्र बॅटची आतली कडा चेंडू पुन्हा त्याला पाईन लेगकडे, फिल्डर तिकडे सज्ज आहेत आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कशी बशी पूर्ण केली गेली. अतिशय धारदार गोलंदाजी, तिखट भेदक भीषण मारा पाहायला मिळतोय या सेमीफायनल मॅचमध्ये. गोलंदाजांकडून पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं स्वप्नीलला आणि आता विजय गीते 2 धावा खर्च केल्यात फक्त या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा इनसाइड एज शॉट. फाईन लेगच्या खेळाडूला मेहनत करावी लागणार आहे, त्याच्यापासून दूर आहे बॉल. डीपमध्ये मात्र फिल्डर आहे, तो पोहोचतोय बॉलवर. विश्वास, एकच धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत फक्त 9 धावा, 9 रन्स. नऊ धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सेकंड सेमीफायनल लढत पाहायला विसरू नका. वॉर ऑफ टायटन्स जय गणेश वाफाळे बी विरुद्ध BCC बोरिवली. वॉट मॅच ऑफ इव्हिनिंग. परंतु हा सामना सुद्धा मात्र तेवढ्याच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो अजय. तर शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धाबा इथे जोडल्या तर आपण जर इथे पाहिलं तर फलक्यावरती 8 धाबा आहेत आणि इथे जर कुठेतरी 15-20 धाबा घेण्याचा प्रयत्न केला, 25 जरी धाबा इथे तुम्ही जर उभारल्या गेला अजय, तर एक गोलंदाजासाठी एक फाईट करण्यासाठी मात्र तुम्ही लक्ष उभा करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही या संघर्ष करू शकता. 9 धाबा फलक्यावरती आपण पाहत आहोत. हो, इथे बॅटची कडा आणि यशांचे पाठीमागे मनोज कडू कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. वेलकम वेलकम अथर्व विषय. काय ज्या स्पर्धेमध्ये विकेट टेकर तो राहिलाय आणि सोबतीला बुम बुम प्रतीक विषय सध्या तरी पाहतो की लिडिंग स्कोरर आहे. कालच्या दिवसामध्ये या अगदी गोलंदाजाला त्याने घाम फोडला आणि अगदी 100च्या जवळपास धाबा त्याने मात्र या स्पर्धेमध्ये उभारल्या. अप्रतिम कामगिरी दोन्ही खेळाडूंनी काल मैदान गाजवलेलं आहे वाफाळे बी संघाकडून. परंतु आज चॅलेंज सेमीफायनल मॅचमध्ये त्यांच्यासमोर असेल BCC बोरिवली संघाचं, ज्यात चांगली कामगिरी करत आलेले आहेत. नवीन बॅटर हरेश आलाय. ओ, काय बाउन्स आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा बॉल होता. अवांतर धाव मिळते. धावसंख्या आत्ता दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसते 10 या आकड्यावर. फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हरेशकडे स्ट्राईक असणार आहे. शिवमला गोलंदाजी करताना आपण बघतोय. शिवमनं देखील पहिल्या दिवशी धारदार गोलंदाजी केली होती. त्याचा देखील सिंहाचा वाटा आहे या संघाला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीप कव्हरला, तिथे फिल्डर उपस्थित आणि बॉल ना हुलकावणी दिले फिल्डरला. हा महत्वाचा चौकार. 4 धावा. तसं तर पाहिलं तर हरेशची फॅन फॉलोइंग इकडे मात्र भरपूर संख्येने आहे आणि हरेशसाठी पहा स्पेशल पारितोषिक आहे. पर 6 साठी निलेश खतुरे यांच्याकडून 1000 रुपीज आणि लागोपाठचे निलेश 3 आले तर 3000. क्या बात आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की कॉम्बॉक्समध्ये एखादा चार्टर अकाउंट ठेवावं लागेल. खऱ्या अर्थानं गरज आहे मोठ्या फटक्यांची. काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न केला. बीट होतोय बॅटर. चांगला बॉल. चला आता मात्र एक सूचना देतो. या तुमचे जेव्हा कॅश आमच्याकडे जमा होणार तेव्हाच आता मात्र अनाऊन्समेंट होणार, याची आपण नोंद घ्या. अदरवाईज आता अनाऊन्समेंट होणार नाही, कोणाचीच होणार नाही आहे. कारण एक वेळ अशी घटना घडली होती. जरूर या चेंडूनंतर तुम्हाला मी ती घटना सांगेल. गोलंदाज शिवम पुन्हा एकदा. आम्ही सोनाली पाटाची स्पर्धा कव्हर करतो मित्रांनो. हो, इथे रनआउटची संधी आहे. पंचाचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु या ठिकाणी टीव्ही पंचांनी त्याने मदत घेतलेली आहे. तर सोनाली पाटाच्या स्पर्धेमध्ये पहा एका मान्यवरांनी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं. त्याने लावले आणि तो निघून गेला आणि त्या गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट केली. परंतु शेवटी असं झालं की सरळगावचे प्रसिद्ध उद्योजक सागरजी भोईर साहेबांचे पिता शरदजी भोईर साहेबांनी अखेर ते पारितोषिक दिलं. आपले आयोजक इकडे खंबीर आहेत, घाबरण्याची काही गरज नाही योगी. तुमच्याकडून कोणी पैसे मागणार नाही. खंबीर आहेत पण सध्या गंभीर आहेत, कारण संघ त्याचा अडचणीमध्ये आहे. आणि फलंदाज बाद असेल, आउट.
म्हणजे आज रुपेजी गोरे साहेबांचं असं म्हणणं आहे की जर इथे आज भाताने संघाला पराभूत केलं तर D11 भोकरी संघाला 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. म्हणजे आप्पासाहेब, सुभाजी कतुरे साहेब, तुम्हाला चॅलेंज आहे हा. चला, नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण या BCC बोरिवली विपक्ष जय गणेश वाफाले ब आणि ही सुद्धा मात्र अनेक वर्षाची परंपरा आहे मित्रांनो. जेव्हा हे दोन संघ एकत्र येत आहेत त्यावेळी मात्र मॅच चांगल्या प्रमाणात होत असते. मॅचची आय थिंक कडा असावी. चिडू त्याला थर्ड बॅटला डायरेक्ट हिट, फिंगर अप आणि फलंदाज बाद. त्याच वेगळं चाललं दगावटच्या दिशेनं आणि पावशेकल 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आय थिंक समाप्त होण्याच्या वाटेवरती आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि फलक्यावरती धावसंख्या पावशेकल फक्त आणि फक्त 14. आणि आता शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी चेतन मैदानाच्या आतमध्ये. जुने जाणते खेळाडू आहेत. सेमीफायनल मॅचमध्ये एक बॉल का होईना खेळण्याची संधी तर मिळालेली आहे. त्याच्यावर जर षटकार आला तर जरूर धावसंख्या 20 पर्यंत पोहोचू शकते आणि तेथून फाईट बॅक करण्याचा प्रयत्न असेल, परंतु तो षटकार ठोकावा लागणार आहे. पूर्णपणे वर्चस्व या इनिंग्समध्ये आई एकविरा स्पोर्ट्स बादाणे संघाच्या गोलंदाजांचं अफलातून गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच अव्वल दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपरनं खूप चांगले झेल स्वीकारलेत मनोजनं. शेवटचा बॉल सामना करतोय चेतन. हो, सॉफ्ट हँडनं फक्त पुश करत असताना ढकललाय बॉल. डीप कव्हरचा फिल्डर बॉलवर येतोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. आणखी एक फलंदाज धाव बाद. फक्त एक धाव मिळाली शेवटच्या बॉलवर. डावाची सांगता होते 3 षटकांमध्ये फक्त 15 धावा फलकावर आणि 16 धावांचं एक माफक असं आव्हान फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आई एकविरा स्पोर्ट्स भादाने टीम समोर. चला, आपण जात आहोत या ठिकाणी दुसऱ्या सेमी फायनलच्या लढतीकडे. सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. भगवानजी भोईर साहेब, भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा शिवसेनेचे वाघ प्रमुख भगवानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण दुसरा सेमीफायनलचा टॉस करत आहोत. एका बाजूला BCC बोरिवली, दुसऱ्या बाजूला जय गणेश वाफाले ब. चला, दोघांना नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती आहेत आणि सुभाजी कतुरे साहेब या आपण जॉईन व्हा. भादाण्याची माजी सरपंच आहेत सुभाजी कथोरे. चला, हा मान देऊया आपण भगवानजी भोईर साहेबांना. 3 ओव्हरची मॅच असेल, लक्ष असू द्या. श्रावण चषकाची मागणी वापाले संघाने केलेली आहे. हो हो, क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा. टॉस जिंकला वाफाले ब संघाने आणि देत आहोत आपण सी ते पेय. चला, पाहुण्यांचा आभार मी करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अथर्व, समोर BCC संघ आहे आणि या सत्रामध्ये तुमचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतो. सेमीफायनलची मॅच आहे, किती उत्साहित होता आणि टॉस किती महत्त्वपूर्ण होता? सेमीफायनलचा उत्साह तर नाही आहे, फायनल गेल्याचा उत्साह आहे. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस इम्पॉर्टंट होतं. हो, नक्कीच. 3 ओव्हरची मॅच आहे. किती धावसंख्येपर्यंत BCC संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांची. पण संघामध्ये काय चेंजेस वगैरे, जो काल संघ तुमचा खेळला तोच संघ आहे की आज संघामध्ये बदल आहे? नाही, तोच संघ आहे. चला, तुमच्या विजयासाठी शुभेच्छा असतील. माजिद, आज तुला असं वाटते की आमची बॅटिंग स्ट्रॉंग झाली की गोलंदाजी स्ट्रॉंग झाली? नाही, दोन्ही एरियामध्ये खूप चांगली कामगिरी झालेली आहे. बॉलिंग पण चांगली आणि जिथं बॅटिंगमध्ये पण ज्याला चान्स भेटला. तर लास्ट मॅचमध्ये आमचे रन कुठं ना कुठं 3 ओव्हर कमी झाले होते, पण आजनी चांगला खेळला तर तिथं आम्हाला एक मोमेंटम भेटला. तर तिथून आम्ही तो मोमेंटम जाऊन नाही दिला. जशी आपण एखाद्या पहिल्या पावसाची वाट पाहतो असतो, पहिल्या प्रेमाची वाट पाहतो आणि तुम्ही पहिल्या ट्रॉफीची वाट पाहत होते, तो स्वप्न तुमच्या स्पर्धेमध्ये साकार झाला आहे, त्याबद्दल काय सांगशील? हो, नक्कीच. आम्हाला खूप म्हणजे आम्ही स्ट्रगल करत होतो स्टार्टिंगला. खूप म्हणजे आमचा पहिला राऊंड पण कधी कधी आम्ही म्हणजे सहज म्हणजे कमजोर टीमसोबत आम्ही हारत होतो. पण आम्ही म्हणजे एक मीटिंग घेतली. आमच्या मनात तर एक होताच का म्हणजे टीम आमची चांगलेली, आम्हाला कुठं ना कुठं कमबॅक करायचा होता.
तर आज खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि आम्ही आता तर सेमीफायनल आहे. फायनलचा विचार नाही करत, पहिले सेमीफायनलमध्येच चांगला खेळून आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. म्हणजे तुलाही माहिती आहे की वाफाली आणि बीसीसी या दोन संघामध्ये फार जुनी रायव्हलरी आहे. जेव्हा दोन संघ एकत्र येतात त्यावेळी सामना कडक होतोय. आज काय अपेक्षा आम्ही करू शकतो? नाही, समोर टीम चांगली असती तर खेळायला अजून मजा येते आणि आम्ही म्हणजे एकदम रिदममध्ये टाकला तर आम्ही अजून जास्त चांगला खेळतो. तर आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. जरूर, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघाला देऊया आपण ऑल द बेस्ट. टॉस जिंकला या ठिकाणी जय गणेश वापाले बस संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार विश्वासच्या बॅटमधून. नेत्रदीपक सुरुवात करतोय आपल्या टीमसाठी. टार्गेट फक्त 16 धावांचा आहे हा सेमीफायनलचा सामना जिंकण्यासाठी. एकविरा भादाणे टीम समोर. गोलंदाजीला प्रथमेशला आपण बघतोय. बॉल तर चांगला आहे परंतु चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये जात नाहीये. पवन बॉलवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली D11 भोकरी संघाकडून. दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी स्वप्नीलजी देसले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. हुक केलाय आणि चेंडू चाललाय लॉंग लेग कडे. हो, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स आहे. प्रेक्षक आहेत तिकडे. 4 धाबांचा इशारा. चौकार. खूप छान फटका होता हा. चेंडूची लेंथ लवकर पिक करत असताना, बाउन्स बरोबर ओळखत असताना, चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हुक केला होता. हा दुसरा चौकार येतोय विश्वासच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी देखील एक चांगली इनिंग्स त्याने खेळली होती. विशेषतः 3 ओव्हर्समध्ये वाफाळे ए संघाविरुद्ध 40 धावांचं टार्गेट जे होतं ते चेस करत असताना त्यांनी सामना जिंकला होता. प्रत्येक संघाला धूळ चारली त्यांनी. हो, खोदून काढलाय. हा बॉल चांगला आहे आणि स्ट्रेट टू द फिल्डर. प्रथमेश प्रयत्न करतोय परंतु जास्त धावा नाहीत त्यांच्याकडे वाचवण्यासाठी. 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. फक्त 8 धावांची येथून आवश्यकता असणार आहे. लो स्कोरिंग मॅच. पहिल्या चेंडू चौकार, त्याच्यानंतर डॉट, तिसरा चौकार, चौथा डॉट आणि 5व्यावरती बाउंड्री येणार का? अभेद खेळलाय. उंची जास्त आणि अंतर प्राप्त केलं. हो हो, झेल ड्रॉप केला. आईवा झेल ड्रॉप केलाय. हा आईवा झेल नाही तर 1011 रुपयाचं पारितोषिक तुम्ही इथे गमावलेले आहेत. चला सामना पाहिला तर एकतर्फा आपण पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये पाहू शकाल 5 चेंडूमध्ये 14 धावा इथे जोडल्या गेल्या आणि फक्त 2 धाब्यांची इथे आवश्यकता आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल जे मान्यवर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्या सर्व पाहुण्यांचा आपण इथे सन्मान आज संपर्क करतोय. आज पाहू शकाल भगवती इंटरपार्टीचे पोपराटर, शिवश्री विभाग प्रमुख आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. भगवानजी भोईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी रुपेशजी गोरळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान इथे संपन्न करायचा आहे. स्वर्गीय श्रावण स्मृती चषकाच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या तयारीत टीम. एकविरा भादाणे. टॉप एज आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याचबरोबर हा सामना जिंकून फायनलमध्ये धडक दिली आहे स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये एकविरा स्पोर्ट्स भादाणे टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तदनंतर पाहू शकाल कासने ग्रामपंचायत